नमस्कार. तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. मागील भागात समीर ऑफिसमध्ये आला होता खरं, पण त्याचे कामात लक्षच लागत नव्हते. तोच चेतन पण ऑफिसला पोहोचला. त्याला काही फाईलवरती समीरच्या साईन पाहिजे होत्या. तो फाईल घेऊन आत आला. समीरला विचारात हरवलेले बघून चेतन त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. तसा समीर त्याच्या विचारांमधून बाहेर येतो आणि चेतनकडे पाहतो. या फाईलवर तुझ्या साईन हव्या आहेत. समीर त्या फाईलवर पटापट साईन करतो. चेतन त्या फाईल घेऊन जाणार की मध्येच थांबतो. समीर, मला वाटतं तू राधाबद्दल विचार करावा. तीच तुला मदत करेल. एवढं बोलून चेतन निघून जातो. तो जाताच समीर त्याच्या केसांवरून हात फिरवतो. खरंच चेतन म्हणतोय तशी राधा मला मदत करायला तयार होईल का? तो चेतनला फोन करून आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करायला लावतो आणि घरी जायला निघतो. कधी नव्हे तो आज घरी लवकर आला होता. त्याच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन बेडवर आडवा होतो. आताही त्याचं मनात राधाबद्दलचे विचार चालू असतात. चेतन म्हणतोय तसे राधाला एकदा विचारायला काय हरकत आहे ना? हा विचार समीर करत असतो. शेवटी समीर ठरवतो, आपण एकदा राधाला विचारून बघू. हो म्हटली तर त्याचे पण काम होणार आणि तिचं पण काम होणार. तो चेतनला मेसेज करतो, उद्या सकाळी रेडी राहा. आपल्याला पवईच्या ऑफिसला जायचे आहे. इकडे मोबाईलला नोटिफिकेशन येताच चेतन मेसेज ओपन करतो. तशी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. काहीही झाले तरी चेतन समीरला ओळखून होता. समीरने विचार करून राधासोबत बोलायचे ठरवले खरं, पण राधा तयार होईल का? आजीच्या ट्रीटमेंटसाठी तिचे आयुष्य ती पणाला लावेल का? आता पुढे. सकाळी सकाळी राधाला लवकरच जाग येते. आधीच कालच्या विचारांनी तिला उशिरा झोप लागली होती. त्यात जाग पण लवकरच आली तिला, कारण प्रश्न तिच्या नोकरीचा होता. एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी जर तिच्या हातून गेली तर पुढचा विचारही तिच्याकडून करवत नव्हता. ती हात जोडून देवाला प्रार्थना करते, देवा, माझे बॉस मला जी काही शिक्षा देतील ते मला मान्य असेल, पण माझी जॉब तशीच राहू दे. तुला तर माहितीच आहे माझ्या जॉबमुळे आमचे कसे भागत आहे ते. तशी ती खूप घाबरली होती, पण स्वतःला स्ट्रॉंगसुद्धा बनवत होती. ती उठून पटकन फ्रेश व्हायला आत गेली. रोज वेळ लावणारी ती आज 5 मिनिटात आवरून बाहेर आली. पटापट तिचं आवरले आणि देवासमोर हात जोडून ती उभी राहिली. देवा, तुझ्यापासून आजपर्यंत काहीही लपलेले नाही आहे. काल जे काही झाले ते चुकून झाले. मला खरंच माहिती नव्हते. मी ज्यांच्यासोबत भांडण करत आहे ते माझे बॉस आहे म्हणून. मी मुद्दाम नाही केले देवा. प्लीज देवा, मला शिक्षा होऊ दे, पण माझी जॉब सुखरूप राहू दे, एवढीच तुला विनंती आहे. ती बराच वेळ देवाजवळ हात जोडून तिच्या जॉबसाठी प्रार्थना करत होती. काही वेळाने ती ऑफिसला जायला निघते. रोज प्रसन्नपणे ऑफिसला जाणारी ती आज डोक्यात विचारांचे वादळ घेऊन ती ऑफिसला जायला निघाली होती. विचार करण्यात एवढी गुंग होती की कधी ऑफिसमध्ये पोहोचली तिचे तिला कळाले नाही. तिच्या डेस्कला जाऊन तिचं काम करू लागली. पण आज तिचे कामात पण लक्ष लागत नव्हते. तिला दुसरे काहीही नको होते. तिला फक्त तिचा जॉब हवा होता. ती विचारात असताना तिच्या डेस्कवरील फोन वाजला. त्या आवाजाने ती भानावर आली. ती घाबरतच फोन घेतला. पलीकडून, मिस राधा, तुम्ही आत्ताच समीर सरांच्या केबिनमध्ये जा. ती काही बोलणार याआधीच फोन कट झाला. आता तिला केबिनमध्ये जायचे खूप टेन्शन आले होते. आपले बॉस आज पण या ब्रँचला आले आहे याचे तिला आश्चर्य वाटत होते. पण तिला कोण सांगणार की तिचा बॉस फक्त तिच्यासाठी ऑफिसला आला आहे म्हणून. इकडे समीरच्या केबिनमध्ये चेतन पण होता. चेतनने आधी समीरला सांगितले होते राधासोबत काय बोलायचे, कसे बोलायचे ते. नाही नाही म्हटले तरी समीरला पण राधाशी बोलायचे टेन्शन आले होते. राधा केबिनच्या दरवाजाच्या बाहेर उभी होती,
पण आत जायला तिची हिंमत होत नव्हती. पण आत तर तिला जावेच लागणार होते. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि नॉक केले. दरवाजावर नॉकचा आवाज ऐकून समीर गोंधळून दरवाजाकडे पाहत होता. अरे, असा काय बघतोय? तिला आत बोलव. बाहेर उभी आहे ती, चेतन हळू आवाजात बोलतो. तसा समीर हो मध्ये मान हलवतो आणि कम इन म्हणतो. आता खरं तर समीरला पण खूप टेन्शन आले होते. राधा दरवाजा ओपन करून आत आली. समीरच्या टेबलसमोर उभी राहिली. नजर अजूनही खालीच होती. दुसऱ्यांसमोर बडबड करणारी ती आज शांतपणे त्याच्यासमोर उभी होती. 5 मिनिट झाले. केबिनमध्ये शांतता होती. कुणीच कुणाशी बोलत नव्हते. राधाच्या मनात चलबिचल चालू होती. तिचा जॉब जाणार हीच भीती तिच्या मनात होती. सर काही बोलत नाहीये हे बघून ती एक दीर्घ श्वास घेते. डोळे बंद करते आणि बोलायला लागते. सर, माफ करा. मला ते 2 वेळेला पण मी तुमच्यासोबत भांडण केले. ते चूक आपल्या दोघांची नव्हती. नकळत ते घडले आणि आपल्यात वाद झाले. सर, मी तुमची मनापासून माफी मागते. ती बोलता बोलता रडायला लागते. तिला रडताना बघून समीर चेतनकडे पाहतो. चेतन त्याला नजरेनेच खुणावतो. माझ्याकडे नाही, तिच्याकडे बघ. तसा समीर तिच्याकडे पाहतो. मिस राधा, प्लीज तुम्ही शांत व्हा. रडू नका. तशी राधा रडत एक नजर समीरकडे पाहते आणि पुन्हा तिची नजर खाली घेते. प्लीज तुम्ही चेअरवर बसा, समीर तिला सांगतो. ती पण हो मध्ये मान हलवते आणि चेअरवर बसते. रडणं अजून पण चालूच असते. चेतन त्याला खुणावतो. टिश्यू पेपर दे तिला. समीर पटकन तिला टिश्यू पेपर देतो. तो टिश्यू घेत त्याला थँक्यू म्हणते आणि तिचे अश्रू पुसते. आता ती शांत झाली होती. चेतन समीरला खुणावतो. बोल तिच्यासोबत. समीर डोळ्यानेच हो म्हणून सांगतो. ते मिस राधा, एवढं तो बोलतो पण पुढचे त्याच्याकडून बोलले जात नाही. काहीतरी बोलायचं म्हणून तो बोलतो. मिस राधा, तुम्हाला पाणी हवं का? समीर असे बोलताच चेतन आणि राधा समीरकडे गोंधळून पाहतात. चेतन तर त्याच्याकडे पाहत डोक्याला हात मारून घेतो. नाही सर, राधा बोलते. चेतन त्याला पंच दाखवत. आता बोल नाहीतर. समीर बोलायच्या ओघात बोलतो. हो हो बोलतो. तशी राधा गोंधळून त्याच्याकडे पाहते. मिस राधा, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. काय बोलायचे आहे सर? ती घाबरून विचारते. समीर चेतनकडे पाहतो. तसा चेतन एक इन्व्हॉल्व राधाच्या समोर टेबलवर ठेवतो. मिस राधा, यात काही डॉक्युमेंट्स आहे. ते तुम्ही शांतपणे वाचा. राधा घाबरून कसले डॉक्युमेंट्स आहेत हे? खूपच घाबरली होती राधा. ते डॉक्युमेंट्स हातात घेऊन वाचायची पण तिची हिंमत होत नव्हती. मिस राधा, घाबरू नका. तुम्ही आधी बघा तर, चेतन बोलतो. राधा घाबरून ते एन्व्हलप हातात घेते आणि ओपन करते. एक एक करून ती ते डॉक्युमेंट्स वाचायला सुरुवात करते. जसे जसे ती वाचत होती तसे तिचे डोळे मोठे होत होते. इकडे तिचे एक्सप्रेशन बघून समीरला पण टेन्शन आले होते. म्हणजे तिचे सगळेच वाचून झाल्यानंतर तिला कसे समजावे याचा तो विचार करत होता. तसा तर कामाच्या बाबतीत सगळ्यांना घाम आणणारा तो आज त्यालाच घाम फुटला होता. त्याची अस्वस्थता चेतनला कळत होती. पण आज समीरलाच राधासोबत बोलायचे होते. सगळं वाचून झाल्यानंतर ती तर शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत असते. एवढ्या शॉकमध्ये असते की तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. तिला असे शॉकमध्ये बघून समीरच बोलायला लागतो. डॉक्युमेंट्स वाचून तुला कळले असतील डॉक्युमेंट्स कशाचे आहे. पण तुझ्या माहितीसाठी पुन्हा एकदा मी सांगतो. ते डॉक्युमेंट्स आपल्या लग्नाच्या कराराचे आहे. त्याचे बोलणे ऐकून तिच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब जमा होतात. ती घाईघाईमध्ये ते डॉक्युमेंट्स टेबलवर ठेवते आणि त्याच्यासमोर असलेल्या ग्लासमधील पाणी गटागट पिते. कारण ती अजून पण शॉकमध्येच होती. तिला विश्वासच बसत नव्हता. आपल्या लग्नाच्या कराराचे म्हणजे? ती त्याला प्रश्न विचारते. मिस राधा, तुम्ही आधी शांत व्हा. डॉक्युमेंट्स वाचून तुम्ही गोंधळलेल्या आहात. हो सर, ते म्हणजे लग्न आणि ते पण आपले.
ती इकडे तिकडे पाहत बोलते. मी जास्त फिरवून न बोलता सरळ बोलतो. ते म्हणजे तू काही दिवसांपूर्वी कंपनीमध्ये लोनसाठी अप्लाय केले होते, बरोबर? हो, केले होते. पण कंपनीकडून ते पुढे प्रोसेस झाले नाही. कारण तुमची सॅलरी बघता लोनची अमाऊंट जास्त होती, बरोबर? हो सर. पण ते तुम्ही मला का सांगत आहात? म्हणजे मला कळाले नाही. आता कुठे समीर रिलॅक्स चेअरला मागे टेकत, त्या लोनसाठी मी तुमची मदत करू शकतो. ती तर गोंधळून त्याच्याकडे पाहत होती. मी स्पष्ट तुला सांगतो, तुला तुझ्या आजीच्या ट्रीटमेंटसाठी लोन हवे आहे ना, बरोबर ना? ती होमध्ये मान हलवते. तुझ्या आजीच्या ट्रीटमेंटसाठी जो काही खर्च होईल तो सगळा खर्च मी करायला तयार आहे. तुझ्या आजीची ट्रीटमेंट आपण चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरांकडून करूया, हा शब्द मी तुला देतो. पण आणि तो बोलायचा थांबतो. खरं तर समीरला पण टेन्शन आले होते. काय बोलायचं म्हणून. पण काय सर? पण हेच की तुला माझ्यासोबत लग्नाचा करार करावा लागेल. 1 वर्षासाठी आपण नवरा बायको म्हणून माझ्या घरात राहायचं आहे. फक्त राहायचं नाही, तर माझ्या घरच्यांना पटवून द्यायचं आहे की आपण दोघे नवरा बायको आहोत. आपल्यामध्ये खूप प्रेम आहे. आणि हो, आपल्याला या लग्नाच्या कराराबद्दल तू माझ्या घरच्यांच्या किंवा तुझ्या घरच्यांच्या समोर बोलायचे नाही. ही गोष्ट फक्त आपल्या तिघांमध्येच राहील. राधा शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होती. त्याचे बोलणे झाले तसा तो तिच्याकडे पाहतो, तर ती अजून पण शांतच असते. काहीही बोलत नाही. मिस राधा, तुम्ही काही बोलणार नाही का? ते म्हणजे मी कसे लग्न करू ना तुमच्यासोबत? म्हणजे मला या करारी लग्नामध्ये अडकायचे नसेल तर? ती असं बोलताच समीर चेतनकडे पाहतो. चेतन त्यांना खुणावतो. तो राधाला कन्व्हिन्स कर. लग्नाच्या कराराबद्दल जो काही निर्णय आहे तो पूर्णपणे तुझा आहे. मी तुला कुठल्याही गोष्टीसाठी फोर्स करणार नाही आहे. पण मी एकच सांगेन, तू विचार करायला काही दिवस घे. आधी तुझ्या साईडने विचार कर, नंतर माझ्या साईडने विचार कर. यात माझ्या एकट्याचा फायदा नाही आहे, फायदा दोघांचा आहे. म्हणजे तू हो म्हटली तर तुझ्या आजीची ट्रीटमेंट खूप चांगल्या प्रकारे होईल. त्यात जेवढा काही खर्च होईल तो सगळं मी करेल. त्या बदल्यात मला पैसे रिटर्न नको आहे. माझी फक्त एकच अट आहे, तू लग्नाचा करार माझ्यासोबत करावा. समीरने तिला आत पूर्ण एक्सप्लेन करून सांगितले. त्यामुळे ती विचारात पडली होती की आता काय निर्णय घ्यावा. सर जे बोलत आहे ते बरोबर बोलत आहे. मी जर त्यांच्यासोबत लग्नाचा करार केला तर माझ्या आजीला चांगली ट्रीटमेंट मिळेल. मी तर मागच्या आठवड्यापासून लोनसाठी फिरते, पण अजून पण मला लोन मिळाले नाही. सरांनी तर मला एवढी चांगली ऑफर दिली आहे. राधा विचार करत असते. आता काय निर्णय घ्यावा तिला कळत नव्हते. म्हणून तिने समीरकडे विचार करण्यासाठी काही दिवस मागितले. समीरने पण तिला विचार करायला वेळ दिला होता. काहीही झाले तर प्रश्न दोघांच्या आयुष्याचा होता. करारी लग्न असले तरी त्यांना घरच्यांच्या समोर दाखवायचे होते, आम्ही चांगले नवरा बायको आहोत म्हणून. प्लीज तू टेन्शन घेऊ नकोस. विचार करायला हवा तेवढा वेळ घे, मगच तुझा निर्णय तू सांग. समीर तिला समजावत बोलतो. मी विचार करून सांगते सर तुम्हाला. हो, मला सांग, नाहीतर या चेतन सरांना सांग. आपल्या तिघांच्या व्यतिरिक्त ही गोष्ट बाहेर कुठे जाणार नाही याची तू पण काळजी घे. हो सर. एवढं बोलून ती उठून उभी राहिली. ती जायला वळणार की समीर तिला आवाज देतो. मिस राधा, हे डॉक्युमेंट्स तुम्ही घरी जाऊन वाचू शकतात आणि त्यात काही गोष्टी तुम्हाला ॲड कराव्याशा वाटत असतील तर त्या सांगा. हो सर. राधा ते डॉक्युमेंट्स हातात घेते आणि निघून जाते. ती जाताच उभा असलेला चेतन समीरच्या समोर चेअरवर बसतो. त्याच्याकडे पाहत, काय वाटतं समीर तुला, मिस राधा यांचं काय उत्तर असेल? मला वाटतं ती आजीचा विचार करून हो म्हणेल, आणि ती नाही म्हणाली तर? तशा समीरच्या चेहऱ्यावर
टेन्शन येते. नाही म्हणाली तर तुलाच दुसरी मुलगी शोधावी लागेल. तसा आता चेतनचा चेहरा पडतो. ते मी आलोच एवढं बोलून चेतन पण बाहेर निघून जातो. केबिनच्या बाहेर येताच नॉर्मल श्वास घेतो. देवा, काहीही कर आणि त्या मिस राधाला बुद्धी दे समीरसोबत लग्नाचा करार करायला. या राधाला शोधण्यासाठी काय काय नाही केले मी. आता दुसरी शोधायची म्हणजे, या विचारानेच चेतनच्या कपाळावर घाम जमा होतो. इकडे राधा केबिनच्या बाहेर आली. तिने ते डॉक्युमेंट्सचे इन्व्हलप तिच्या डेस्कला ठेवले आणि ती घाईघाईमध्ये वॉशरूमला गेली. वॉशरूममध्ये येताच आधी तोंडावर पाणी मारले. स्वतःला आरशात पाहत होती. डोक्यात अजून पण समीर जे काही बोलला त्याचा एक ना एक शब्द ऐकू येत होता. या लग्नाच्या कराराबद्दल सरांनी माझीच निवड का केली असेल? हां, मान्य आहे आजीमुळे, पण मी तर त्यांच्यासोबत 2 वेळा भांडण केले. काय काय नाही बोलले. काल तर त्यांच्याच ऑफिसमध्ये त्यांना धडकले. तरी माझी निवड याचे राधाला आश्चर्य वाटत होते. तिचे डोके चालायचे बंद झाले होते. ती काही वेळ वॉशरूममध्येच थांबते. राधा किती वेळ अशीच थांबणार आहे? चल, काम पण करायचं आहे. ती स्वतःला सावरून काही वेळासाठी का होईना तिचे विचार बाजूला ठेवते आणि बाहेर जाऊन तिच्या डेस्कला बसते. राधा आता कसलाही विचार न करता तिचे काम करत होती. ती तर कामात गुंग होती, पण आतमधून समीर तिच्याकडे पाहत होता. कारण तो आज पवईच्या ऑफिसमध्ये आला होता, तर पूर्ण दिवस तिथेच थांबणार होता. त्याला असे राधाकडे पाहताना बघून चेतन त्याला विचारतो, समीर, अजून करार झाला नाही तुमच्यात, असं बघू नकोस तिला. तसा समीर एक रागीट कटाक्ष चेतनकडे टाकतो. अरे असा काय बघतोय? खरं तेच बोलतोय मी. तू आता ज्या पद्धतीने तिच्याकडे पाहत होता त्यावरून असे वाटत होते की ती तुझी बायको आहे. चेतन, समीरचा करारी आवाज येतो. ते सगळं सोड. राधाला आपण विचार करायला वेळ दिला आहे. ती विचार करून काय निर्णय घेईल, ती जो काही निर्णय घेईल तो सर्वस्वी तिचा असेल. ते सोड. आपले कालचे पेंडिंग काम करूया. हो. आणि ते दोघं त्यांच्या कामात बिझी होतात. इकडे राधा पण तिच्या कामात बिझी होती. काही वेळासाठी का होईना ती समीरने काही बोलला ते सगळं विसरली होती. लंच ब्रेक झाला पण तिचे लक्ष नव्हते. एक एक करून तिचे कलिग्स कॅफेटेरियामध्ये गेले. आता फ्लोअरला ती एकटीच होती. तोच तिचा फोन वाजला. त्या आवाजाने ती भानावर आली. तिने पाहिले तर लीनाचा फोन होता. तिने फोन घेतला आणि ती बाहेर निघून गेली. बाहेर पार्किंगच्या तिथे येऊन ती लीनासोबत एरझाऱ्या मारत बोलत होती. इकडे समीर चेतनला फोन करतो. आपण पण निघूया. हो चालेल. आणि ते दोघं पण मेन ब्रँचला जायला निघतात. समीर, ते मी एक फाईलवर विसरलो. तू पुढे हो, मी आलोच. एवढं बोलून चेतन आत निघून गेला. समीर पण पार्किंग एरियाकडे जायला निघाला की त्याचा फोन वाजला. फोनवर बोलत तो चालत होता. इकडे राधा पण एरझाऱ्या मारत फोनवर बोलत होती. आता राधा अशा ठिकाणी होती तिथे खूप मोठा पोल होता आणि त्याच्या दुसऱ्या बाजूने समीर पण बोलत येत होता. पोल असल्यामुळे ते एकमेकांना दिसले नाही. त्यांची यायची वेळ आणि राधाची वळायची वेळ एकच झाली आणि ते दोघं पुन्हा धडकले. आता पण राधा पडणार की समीरने तिचा हात पकडून तिला जवळ ओढले. अचानक झाल्यामुळे त्यांना काही कळाले नाही, पण एकमेकांच्या डोळ्यात मात्र ते हरवले. दोघं भान हरपून एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. तोच चेतन पण तिथे आला. आधी तर त्या दोघांना असे बघून त्याने पटकन त्यांचे फोटो काढले आणि मुद्दाम घसा खकारण्याचे नाटक केले. त्या आवाजाने ते दोघं भानावर आले. राधा पटकन स्वतःला सावरत बाजूला झाली. तिला खूप लाजल्यासारखे झाले. ती नजर इकडे तिकडे फिरवून पाहत होती. मिस राधा, तुम्ही ठीक आहात ना? हो सर, मी ठीक आहे. मग तुम्ही लंच ब्रेकमध्ये इथे काय करताय?
सर, ते मला माझ्या फ्रेंडचा फोन आला होता. ओके ओके. फोनवर बोलत असताना आजूबाजूला बघून बोलत जा. हो सर, काळजी घ्या. एवढं बोलून समीर आणि चेतन निघून जातात. राधा मात्र त्यांच्या जाणाऱ्या कारकडे पाहत असते. आताच तिच्या मनात विचार येऊन गेला. खरंच सरांनी लग्नाच्या कराराबद्दल जे काही सांगितले त्याचा विचार करायचा का, हा विचार तिच्या मनात चमकून जातो. नाही नाही राधा, एवढ्या लवकर तू ते मान्य कसे करू शकते? आधी तुला लीनासोबत बोलायला हवे. आज घरी गेले की लीनाला सगळं काही सांगते. एवढं बोलून ती वर निघून गेली आणि पुन्हा तिच्या कामात बिझी झाली. इकडे समीर मात्र गाडीत तिचाच विचार करत होता. तशी या चेतनने माझ्यासाठी जी मुलगी शोधली आहे ती खूपच क्यूट आहे, हा विचार समीरच्या मनात येतो. एक मिनिट, मी का राधाचा एवढा विचार करतोय? लग्नाचा करार केला तरी तिच्यामध्ये मला गुंतायचं नाही आहे. तो स्वतःच्या मनाला समजावत असतो. पण येणारी वेळच ठरवणार होती. ते दोघं एकमेकांमध्ये गुंततात की दूर होतात. असंच काही वेळाने त्यांची गाडी मेन ब्रँचला पोहोचली. तिथे एक महत्त्वाची मीटिंग होती. समीर येताच ती मीटिंग चालू झाली. इकडे पवईला ऑफिस सुटायची वेळ झाली तशी राधा निघून गेली. मीटिंग संपली तसे एम्प्लॉई पण निघून गेले. चेतन आणि समीर ऑफिसमध्येच होते. काही वेळाने ते दोघं पण घरी जायला निघाले. उशीर झाल्यामुळे समीर डायरेक्ट त्याच्या रूममध्ये जातो. फ्रेश होऊन बेडवर आडवा होतो. त्याच्या मनात आता पण राधाचे विचार चालू होते. ती काय निर्णय घेईल हे जाणून घेण्यासाठी तो खूप उत्सुक होता. इकडे राधा आजीला भेटून घरी आली. तिला वाटले लीना असेल, पण लीना नव्हती. तिने जेवण केले आणि बेडवर आडवी झाली. तिच्या मनात समीरचे विचार चालू होते. दोघांच्या मनात एकमेकांचे विचार चालू होते. त्यामुळे दोघांना सोबतच हिकअप्स लागतात. हे काय? एवढ्या रात्री माझी कोणी आठवण काढली असेल. दोघं सोबतच बोलतात आणि पाणी पितात. पाणी पिल्यामुळे आता कुठे हिकअप्स थांबतात. पुन्हा दोघं बेडवर आडवे होतात आणि एकमेकांचा विचार करत झोपेच्या स्वाधीन होतात. बघूया पुढील भागात राधाचा काय निर्णय असेल आणि राधा नाही म्हटली तर समीर काय करेल. यासाठी कथेचा पुढील भाग नक्की बघा आणि हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या मनगाथा या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.